नमस्कार, भारतीय नायक मध्ये आपलं स्वागत आहे। मी अभिजित कांबळे। आज आपण बारामती नगर परिषदच्या समोर भिगवण चौकामध्ये आलेलो आहे। या भागामध्ये गेले अनेक वर्ष झालं ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि या ब्रिजचं काम करताना किमान 3 वर्ष पूर्ण झालं। या कामाला सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत बारामती नगर परिषदनं वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये हे काम सार्वजनिक बांधकामाला सोपवलेलं आहे। या कामावर ठेकेदार उद्धव गावडे आहेत। याला तांत्रिक मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभागाची 2021 ला मिळालेली आहे आणि ह्याची मुदत 2 वर्षासाठी होती, 24 महिने। पण 24 महिने उलटूनही अजून ह्या चौकाचा विल्हेवाट लागली नाही। उलट या चौकाचं आतापर्यंत नुकसानच होत आलेलं आहे। लोकांना या चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावं लागत आहे। तुम्ही बघताल बारामती नगर परिषदचे या कामामुळे किती नुकसान झालेलं आहे। एंट्री एक्झिट आणि आउट 2 एंट्र्या होत्या बारामती नगरपालिकेला, पण आउटचं पूर्ण गेट बंद करून टाकलेला आहे। आता आपण बॉक्स ब्रिजच्या कामावर थांबलेलो आहे। इरिगेशन न या काम करण्यासाठी आपली जागा दिली होती इरिगेशन खात्याने, पण ऑलरेडी बारामती नगर परिषदनं 2018-19 ला त्यांच्या मार्फत नगरपालिकेचे पैसे घालून ब्रिज तयार केलेला होता, पण त्याचा वापर न करता डायरेक्ट तो मोडकडी सांडून नवीन हा ब्रिज तयार केला। साधारणपणे ह्या ब्रिजचं अंतर 35 ते 40 मीटर पर्यंत असेल रुंदी, आणि या कॅनेलवर इरिगेशनच्या कॅनेलवर साधारणपणे 4 फूट हाईट वाढवलेली आहे। नियमामध्ये पाहायचंच म्हणलं तर हे नियमामध्ये बसत नाही, पण तरी पण इथल्या इंजिनियरनं आणि ज्यांनी डिझाईन दिली ती कशा पद्धतीने दिली, पॅरिसचा लुक तर बारामतीला काय येताना दिसत नाही, पण लोकांना अडचणी तयार झालेल्या आहेत। आता आपण बघत आहात की आता हा रोड सध्या इंजिनियरचं ज्यांनी हा रोड बांधलेला आहे आणि जो रोड तयार करून घेत आहे जो विभाग, त्यांचं काम चुकीचं काम लपवण्यासाठी हा रोड वन वे केलेला आहे। वन वे केल्यामुळे बारामतीतल्या नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे। आपण बघतच आहात की रोडची परिस्थिती काय आहे। आता शाळा सुटलेली आहे, कॉलेज सुटलेलं आहे, येता जाताना गर्दी वाढलेली आहे, पण या रोडची अवस्था फार बिकट झालेली आहे। या कामासाठी साधारणपणे 20 मीटर बाय 40 ते 35 मीटर साठी बारामती नगरपालिकेने PWD ला 8 कोटी रुपये आतापर्यंत 8 कोटी रुपये खर्च केलेला आहे। आणि इतर काम बघा, गर्दी कशी वाढली, वाहनं कुणाला काय कळत नाही, कुठनं यायचं कुठनं जायचं, लोक चुकत आहेत। कामाला जाताना रस्ता कसा जायचा, कुठनं यायचं, ट्रॅफिक वाल्यांना सारखं स्वतःला थांबवू लागत आहे, त्यांना थांबवायला लागत आहे की कसं लोकांना कुठनं जायचं, कसं आहे त्यांना मार्गदर्शन करायला लागत आहे। यासाठी आपण काही कार्यकर्त्यांना त्यांची बाईट घेणार आहे। त्यांचं म्हणणं आपण भिगवण रोड साठी त्यांचं म्हणणं घेणार आहे। आता आपण सोहेल बागवान, महाराष्ट्र सेल, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सरचिटणीस, त्यांच्याबरोबर त्यांचं म्हणणं बुलबुल या चौकासाठी घेत आहे। नमस्कार, मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कुठलेही काम करण्याच्या अगोदर त्याच्यावर आपण कुठलीही बाईट देणे किंवा कुठलीही निंदा करणे कामाची हे चुकीचं आहे। मी माझ्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आदरणीय अजितदादा पवार साहेब
जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी आणि किरणदादा गुजर साहेबांनी या चौकाचा देशातल्या एक नंबर आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून घेतलेला आहे. आता नाव मला कोणते प्लॅन तयार दास म्हणून आहेत, त्यांच्याकडनं प्लॅन तयार करून घेतलेला आहे. तर आत्ता जी आपल्याला अडचणी आपण बघू शकतो, अडचण होतीये नाही अशी नाहीये, पण हे काही काळासाठी अडचणी आहे. जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा आपण परत एकदा बाईट घेऊया. आणि अभिजित, मी तुमची आता जशी तुम्ही माझी बाईट घेता मी तुमची घेणार. तर ही जी नियोजन आहे, बोलताय की ही रोड जो केलाय किंवा रस्ता ब्रिज केलाय, पण तुम्हाला माहिती आहे का ह्या रोडच्या बांधकामामुळे एक नाहक व्यक्तीचा मृत्यू झालाय, छाजड म्हणून. कुणाच्या चुकीमुळे झालं? नाही आता हे बघा, ड्रेनेज जे चेंबर होतं चेंबर 4 इंच ते 5 इंच जास्त रस्त्यापासून होतं. त्याच्यामुळे त्यांची गाडी ते पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. याबद्दल मला माहिती नाही, पण ही जी मृत्यू झालेला आहे हे आम्ही सगळेजण ही शोकांकिका आहे खूप मोठी. तर हे मी मान्य करायला हवी आहे, तुम्ही सांगताय म्हणून. पण ज्या पद्धतीने आता विकास होणार आहे, तुम्ही एवढं आपण बारामतीकर थांबलेलो आहे, थोडा काळ अजून थांबावे. आणि जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल आपणच स्वतः सांगणार की इथं काय अडचण होणार आहे काय नाही होणार. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जी आता आपण बघतोय की ट्रॅफिक जाम होणे, लोकांना अडचण होणे, ही टेम्पररी आहे. अभिजित, तुम्ही मान्य करताय की लोकांना अडचणी होतात? मान्य म्हणजे हे बघा, चौक आहे, मेन चौक आहे. अडचणीचं म्हणजे जेव्हा आपल्याला काही फळं खायची असते तेव्हा झाड मोठं व्हायला तेवढा टाइम लागतो. तर मग नंतर आपण चांदणी चौक पण बघितला असेल, त्याला पण फार मोठ्या अडचणी होत्या, लोकांना होत्या. पण आज तो चौक कसा झाला ना, हा जवळजवळ 3-3.5 वर्ष झाला हा चौकचं कामच चाललंय. 3-3.5 वर्ष नाही अभिजित. ऐका की, तांत्रिक मंजुरी 2021 ची आहे या कामाची उद्धव गावडेंना. पण आता काय चालू आहे? 2024 ऑगस्ट महिना, 4 महिने संपायला काल आहे 2024चा. आता काय म्हणायचं? आणि 24 महिन्यासाठीच ही फक्त मुदत होती. अजून ह्या कामाची चाललंय ते काम. फलटणच्या सुगुणा मातांनी केलं, चांगला रोड केलता सिमेंटचा, तो पण रोड उकारला, तो नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मला होता. आपल्या सर्वांना अभिजित साहेबांच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण कृपा करून एवढा वेळ दिलेला आहे. आज आपण अडचणी हे डिवायडरमुळे तुम्हाला दिसत असतात कदाचित, पण हा प्लॅन देशातले एक नंबर आर्किटेक्ट दास साहेबांनी केलेला आहे. अजितदादा साहेबांनी, किरणदादा गुजरांनी स्वतः हे प्लॅन मंजूर करण्या अगोदर अडचणी हे जी होत आहेत आता अडचणी, हे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही सांगा. आता जी अडचणी आहेत ही मेन चौक आहे, तर अडचण थोडीशी तुम्हाला वाटणार आहे, पण एकदा काम झाल्यावर तुम्हाला तसं. पण तुम्हाला वाटत नाही का अजितदादांनी फक्त भिगवण चौकाकडेच का एवढं लक्ष द्यायचं? इंदापूर चौक आहे, पाटस रोड आहे, बाकीचा एरिया आहे. या चौकासाठी आतापर्यंत 60 ते 70 कोटी रुपये घालवले. बाकीचं चौक नाहीत का? तिथं पण विकास करायला पाहिजे ना. मी आपण सांगतो अभिजित की विकास हा डेव्हलपमेंट प्लॅन आपण बघावं. त्यात प्रत्येक रस्त्यात विकास चालू आहे कुठं ना कुठं. आता मोरगाव रोडला आपण गेलो तर तिथं दादांनी शादीखाना बांधलेला आहे, 5 कोटी दिलेली निधी. या साईडला आपण तुमच्या निरा साईडला गेलो तर तिथं शैक्षणिक स्थळ होणार आहेत भविष्यात. तिथं वेगवेगळे आरक्षण पण टाकलेले, जिथं नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवले गेलेले आहेत. जे लोकवस्तीमध्ये राहतात त्या लोकांकडे पहिल्यांदा प्राधान्याने बघायला पाहिजे. जिथं माणूस एक राहत नाही तिथला जर विकास तुम्ही डीपी रोड म्हणत असाल, विकास केला, मग त्याला काय उपयोग आहे? होती बारामतीला त्याचा फायदा घेऊन देणार, त्या लोकांना फायदा घेऊन देणार जिथं लोकवस्ती आहे का नाही. आता मी तिथं करायला पाहिजे. मी आपण सांगतो, भिगवण रोडला आपण बघितलं असेल की 2001 ते 2009 आपण माहिती घ्या, कमीत कमी 53 जणांचा मृत्यू झाला होता. माझ्याकडे अजून ते हे आहे, पेपर कटिंग आहे. तर त्यानंतर 2006 नंतर दादांनी, अजितदादांनी, किरणदादांनी हे जे डीपी रोड 2009 मध्ये प्रस्ताव पाठवला. किती मीटरचा आहे? हे आता 50 मीटर केलेलं आहे. पण आता तुम्ही पाहताय सर्व्हिस रोड, हा रोड, मेन रोड
धरून किती मीटरचा तुम्हाला दिसतोय? नाही 50 मीटर असं नसतो ते. हा, आपण असू द्या. TP च्या कायद्याप्रमाणे बघितलं हा. रोड कधीच 50 मीटर म्हणजे 50 मीटरचा नसतो. त्यात साईड मार्जिन असते, साईड पट्टी Yes. असते, डिवायडर असतात, बाकीचे पण त्यात हे असतात ना तरतुदी. जशी लोकसंख्या वाढती तसा विकास करायला पाहिजे, तसे रोड वाढवायला पाहिजे. प्रत्येक वर्षी बारामतीमध्ये येणारी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे, बाहेरच्या लोकांची येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. डीपी रोड वाढला. आता हा तुम्ही म्हणताय दास यांनी रोड केलेला आहे, PK दास डिझाईन बनवलेले आहे. हा कॅनल, इरिगेशनचा कॅनल 4 फुटांनी जास्त वाढवलेला आहे. नियमाने हो. हा चुकीचाच विषय आहे. नाही. पण डीपी दास यांना कळालं नाही का की इरिगेशनच्या नियमाप्रमाणे कॅनल वाढवता येत नाही. नाही actually- त्याच्यामुळे काय झालंय तुम्ही बघताल का आता स्लोप खाली बघा, इकडे ह्या साईडला आपण बघताल स्लोप किती खाली गेलेला आहे त्या रोडचा. तुम्ही बघताल सोहेल, स्लोप खाली गेल्यामुळे नगरपालिकेचा आउटगेट बंद झालेला आहे. कुणाच्या चुकीमुळे? आता मस्त तुम्ही मोठ्या आर्किटेक्चरचं नाव घेतलेलं आहे किंवा दादांच्या विचाराने म्हणा, किरण दादांच्या विचाराने, पण चुकी तर झालेलं आहे ही पण मान्य करा. नाही आउटगेट बंद करा. एखाद्याची प्रॉपर्टी मला काय म्हणायचं आहे अभिजित, जे आता दिसतंय तुम्हाला ह्याच्यावर जाऊ नका. हा अजून ह्यामध्ये खूप विकास व्हायचा बाकी आहे. इथं तुम्ही बघू शकता की काम चालू आहे. जे तुम्ही म्हणताय की हे खड्डा आम्ही आहे, तेच म्हणतोय की 2 वर्षाची मुदत होती, 24 महिन्याची मुदत होती. आज जवळजवळ 3 काय? वर्ष पूर्ण झाले. ऐका ना. 3 वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराला तर किती मुदत वाढ द्यायची अहो आणि तसं त्याच्यावर नाही. दंडात्मक कारवाई पण नाही केली. मी एक आतापर्यंत. सांगतो अभिजित आपणास, आपण बारामती तालुक्यात जन्मलोय, हा तालुका आहे, पण ह्याचा विकास आज जे आपण बघतोय आदरणीय दादांमुळे आणि आदरणीय किरण दादांमुळे हा विकास जे आहे तो 2050चा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. बरोबर आहे. त्या हिशोबाने तालुक्याच्या हिशोबाने थोडीफार तांत्रिक अडचण आपल्याला दिसू शकते. सोहेल, तुम्हाला माहिती आहे का भारतातलं आख्यात जास्त हायर टॅक्स फक्त बारामतीत देतात. हो, कुणाला बघा. जितका मोठा टॅक्स वाढवला एवढा विकास पण आहे ना. कसला विकास हे फक्त भिगवण चौकात ऐका, विकास चाललाय. फक्त भिगवण ऐका ना. चौक नका म्हणू, इंदापूर चौक शिवसृष्टी पाहिजे. बघा, शिवसृष्टी कुठं आहे? बस स्टँड बघा, कुठं आहे शिवसृष्टी? कुठं आहे? कनेरीला. कनेरीचा आणि बारामतीचा नाही नाही नगरपालिकेचा नाही काय संबंध आहे का? बारामतीत तो विकास टुरिझम, नाही ना. एक मिनिट, बारामतीत टुरिझम वाढवण्यासाठी बारामतीत नाही, बारामती तालुक्यात म्हणा. तालुक्यात नगरपालिकेचा पैसा जर घालून जर शिवसृष्टी जर कनेरीमध्ये तयार करायची, बारामती नगरपालिकेला फायदा नाही ना. नगरपालिकेमध्येच करून द्या की, कुठं पण करून द्या, जागा उपलब्ध करून. नाही तसं शिवसृष्टी बारामतीत इथं तयार करायला तांदूळवाडीमध्ये आपण बघितलं, ऐका तर फॉरेस्टच्या तिथं शेजारी फॉरेस्ट करून द्या ना. नाही फॉरेस्ट मध्ये आता गट नंबर खूप मोठा 100 मध्ये केलाय. फॉरेस्ट मध्ये खूप मोठा प्रकल्प चालू होणार आहे. तर तुम्ही तिथं जरा सृष्टी करून द्या. पण शिवसृष्टी. कनेरी हे बघा दादा त्यांचं फक्त स्वातंत्र्य त्यांना वेगळं दादा आहे. फक्त बारामती शहराचे नव्हे तर आपण अख्ख्या महाराष्ट्राचे आहे. पैसा नगरपालिकेचा जातोय ना. टॅक्स देणारे आम्ही लोक आहेत ना, सगळी जण आहेत ना. मी तुम्हाला highest तेच tax कोण सांगतो, देतंय? अभिजित. हे कोण करतंय? बारामती Taxpayer नगरपालिकेत आपण आहे. पण त्याचा जर मला- संधी, त्याचा जर फायदा जर इतर भागातली उचलत असेल तर टॅक्स जे देणारे लोक आहेत ते बोलणारच ना. काही मला- गोष्टी चुकतात तर चुकतातच आणि चांगले तर नाही चांगलं. ऐका ना, चूक आता तालुका प्लेस वरती एवढं मोठं काम होणे हे तालुका पण नाही, फक्त ऐका, आपण बारामती बारामती नगरपालिकेपुरते नगरपालिका पण त्यातल्या त्यात बघितलं. आपण ह्या पुलावर बोलतोय बुलबुल या अनेक बघा. लोकांनी आज त्या मनसेने पुला- पण आंदोलन केलं याच्यासाठी. आपल्या बरोबर आरपीआयचे कार्यकर्ते पण आलेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ढाण्या वाघ रवींद्र सोनवणे बरोबर आपण. या चौकाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय रवींद्र सोनवणे? कसं आहे अभिजितराव, पूर्वी हा बारामतीतला ऐतिहासिक चौक जो 3 हाती चौक आहे, आज चेष्टेचा आणि भीतीचा विषय बारामतीकरांच्या दृष्टीने झालेला आहे. कारण या चौकातून प्रवास करायचा म्हटला तर आपल्याला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशी परिस्थिती आज या चौकाची झालेली आहे. म्हणजे कशी काय, कोणत्या प्रकारे भीती तुम्हाला वाटत आहे या चौकातनं जाताना? आता जर आपण पाहिलं तर पूर्ण आपल्याला ट्रॅफिक जाम झालेलं दिसतंय. कुणाला कुठून कोणत्या मार्गाने कसं जायचं आपल्या नियोजित ठिकाणी हे समजण्यापलीकडेचा हा विषय झालेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे स्थानिक प्रशासनाचं ढिसाळ नियोजन याच्या पाठीमागे आहे. या चौकाचं डिझायनिंग करणारा आणि या चौकाचं काम करणारे अधिकारी कदाचित कोरोनात पास झालेत का काय, अशी शंका आता आमच्या सर्वसामान्य बारामतीकरांच्या मनात या ठिकाणी येऊ लागलेली आहे. त्या चौकातून अनेक आपण ऐकलेलं आहे की अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत.
या ऍक्सिडेंटला कारणीभूत कोण आणि कुणाला तुम्ही ठरवणार? कसं आहे, हा चौक सार्वजनिक बांधकाम खातं आहे, त्यांच्या अंतर्गत या चौकाचं काम चालू आहे आणि त्याच विभागाला जबाबदार धरावं लागेल असं मला वाटतंय. आणि एक छोटंसं तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरण देतो. कसं असतं, एखाद्या रुग्णाचं जर ऑपरेशन चुकीचं झालं तर तो रुग्ण दगावू शकतो किंवा त्या रुग्णाला कायमचं अपंगत्व येऊ शकतो. तसं पद्धतीचं काम, चुकीचं काम या चौकाचं झालंय आणि हा चौक कायमचा अपंगत्व येतोय का काय असा चौक हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे मी या स्थानिक प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अभियंता आहेत पाटील साहेब आणि बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोकडे साहेब यांची भेट घेऊन या चौकाच्या संदर्भात चर्चा करून हा चौक कसा पूर्ववत करता येईल किंवा अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे याचं काम कसं करता येईल यासाठी आम्ही भेट घेणार आहोत. आणि वेळ आलीच तर आम्ही यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार माननीय अजितदादा पवार यांची देखील आम्ही RPI आठवले पक्षामार्फत शिष्टमंडळाच्या मार्फत भेट घेणार आहोत. आता आपल्या बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष संजय वाघमारे आहेत. त्यांचं मत आपण जाणून घेऊ. तुम्हाला काय वाटतं या चौकाबद्दल? भुलभुलयासारखा चौक आहे. जिथून तिथून येणारी गर्दी, विद्यार्थीची संख्या आणि MIDCतून जो लोकांचा कामगार वर्ग आहे तो पूर्ण ह्या चौकातच येत असल्यामुळं भरपूर अशी मोठी गर्दी निर्माण झाल्या होती आणि त्यामुळं अपघाताची दाट शक्यता आहे. भुलभुलया असल्यामुळे लोक कोण कुठून येत आणि कुठं चाललेत ह्याचं साईड भान लोकांना कळत नाही असा हा रोड झालेला आहे. लवकरात लवकर शासनाने अपूर्वरत करून पुन्हा एकदा नव्याने ह्याची आखणी करून तयार करण्यात यावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या द्वारे मी हे करतो, विनंती करतो. तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे या रोडचं नियोजन चुकल्यामुळे किती लोकांना नाहक त्रास होत आहे. एका व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे या रोडच्या चुकीमुळे. आणि बघू भविष्यामध्ये काय सुधारणा होतात का. आता आपल्याला रवींद्र सोनवणे, संजय वाघमारे यांनी, सोहेल बागवान यांनी आपल्याला त्यांच्या म्हणणे आपल्याला सादर केलं. त्यांच्या म्हणण्यामध्ये असं आलं की रोडचं नियोजन खरंच चुकीचंच झालेलं आहे. लोकांना जर आपल्या जीवा बेतून जर ह्या चौकातनं जायचं असेल तर हे चुकीचं काम झालेलं आहे आणि हे मान्य करायला मोठं मन पण पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.